नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या विद्यार्थ्याला नीटच्या मार्कांनुसार कोणत्या राज्यांमध्ये किती फीजवर ऍडमिशन मिळू शकेल ते. तर सर्वप्रथम आपण एमबीबीएस प्रवेशासाठी मिळणारी जी राज्य आहेत ती आपण आता जाणून घेऊयात. सर्वप्रथम पॉंडिचेरी, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि त्रिपुरा. याच्यामध्ये मी आता महाराष्ट्राचं नाव डायरेक्ट घेतो. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातली डीम विद्यापीठ DY पाटील, भारती विद्यापीठ, दत्ता मेघे अशा डीम विद्यापीठांना आम्ही कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे त्याचं फी स्ट्रक्चर नेमकं किती असतं. तर आता मार्क 160 ते 300 जर आपण विचार केला तर त्याचं फी स्ट्रक्चर पडतं आपल्याला 18 लाखापासून ते 27 लाखांपर्यंत प्रतिवर्ष फी स्ट्रक्चर. याच्यामध्ये जेवढे आपले 300च्या जवळपास मार्क जातील तेवढी आपल्याला लागणारी फीज ही कमी असेल आणि जेवढे मार्क कमी तर तुलनेने आपल्याला जास्तीची ट्युशन फी भरावी लागू शकते. आता पुढची जी रेंज आहे 300 ते 450 मार्कांची, त्याच्यामध्ये येतं उत्तर प्रदेश. त्याच्यातील काही महत्वाचे कॉलेजेस जे 12 लाखापासून फीची ज्याची सुरुवात होते आणि त्यानंतरची राज्य येतात आंध्र आणि तेलंगणा. आंध्र तेलंगणामध्ये 11.5 लाख ते 13.5 लाखाच्या मध्ये ट्युशन फीज येतात. आता पुढची जी रेंज आहे ती आहे 450 ते 580 मार्कांची. त्याच्यामध्ये खालील राज्य येतात: कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि छत्तीसगड. आता याच्यामध्ये जर आपण फी स्ट्रक्चर पाहिलं तर 7.5 लाखांपासून ते 12 लाख अशा फीज आहेत. सर्वप्रथम मी महाराष्ट्राबद्दल बोलेल. जर आपला नीटचा पेपर जर व्यवस्थित आला, गेल्या वर्षाप्रमाणे जर आवड नाही आला, तर आता मी जी 580ची रेंज सांगितली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतात किंबहुना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. पण जर पेपर अवघड आला तर ऍटलिस्ट तो विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला त्या स्कोरला, त्या हाय स्कोरला बाहेरच्या राज्यात जायची तरी गरज पडणार नाही. तो महाराष्ट्रातच त्याला सीट मिळू शकेल. मग नंतरचे आपण जे पर्याय आहेत, छत्तीसगड आहे, कर्नाटक आहे, त्याचा विचार करू शकतो. आणि केरळचा पर्याय हा महाराष्ट्राच्या जवळपास समांतर चालणारा आहे. केरळ आणि महाराष्ट्राचे जे कट ऑफ्स आहेत हे जवळपास सेम असतात. त्यानंतरचं राज्य येतं कर्नाटक राज्य. 12 लाख रुपये ट्युशन फीज आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रवेश मिळण्याच्या बॉर्डरवर आहेत, आता मी मागच्या व्हिडिओमध्ये ते कट ऑफचे रँक्स दिलेले आहेत, त्याच्या आसपास जर रँक असेल आणि जर भीती असेल विद्यार्थ्यांच्या मनात तर अवश्यपणे कर्नाटक राज्याचा 12 लाख ट्युशन फीज पर इयरचा आपण विचार करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे ते आता छत्तीसगडलाही जाऊ शकतात, कारण की तिथे फीस तुलनेने कमी आहे, परंतु तेथे आंध्र आणि तेलंगणाप्रमाणे तिथे बँक गॅरंटी आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. नंतरची 580 किंवा 575 पासूनची जी रेंज आहे मार्कांची ती सगळी ड्रीम रेंज आहे मित्रांनो. ऑल इंडिया कोटा, त्याच्यातील इतर राज्यातले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस येतात. त्यानंतर तुमचे अगदीच रँक काही हजाराच्या, 10,000च्या किंवा 5,000च्या आत असेल, एम्स, जिपमर येतात, BHU येतं. ओके, तर हे सगळ्यांनी ध्यानात घ्या. आता या कॉलेजेसला प्रवेश मिळवण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं, पण ज्याला मार्क किंवा तसा रँक येतो त्यांनाच ते गोष्ट ते स्वप्न साकार होणं शक्य होतं. तर हे आपण सगळ्यांनी ध्यानात घ्या. चांगला सर्वांनी अभ्यास करा. धन्यवाद. आणखी महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या संकल्प एज्युकेअरच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि खाली व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिली आहे, त्याच्यावरती प्रेस करून ग्रुपमध्ये या. धन्यवाद.